हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत रेस्टॉरंटपेक्षाही जास्त चविष्ट सिल्की स्मूथ ग्रेव्हीवालं बटर चिकन अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायची याची रेसिपी शेअर करत आहे, तर व्हिडिओ नक्की बघा। तर बटर चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी इथे अर्धा किलो चिकन बोनलेस घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 वेळा। नंतर त्यामध्ये 1 टीस्पून एवढं आलं लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून एवढं हळद, 1 टीस्पून एवढं काश्मीरी लाल तिखट, 1 टीस्पून एवढं भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, 1 टीस्पून धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा टीस्पून काळी मिरीची पावडर आणि 2 टेबलस्पून एवढं दही घालायचं। शक्यतो घट्ट असं दही घ्यायचं आणि फ्रेश घ्यायचं। अर्धा लिंबूचा रस पिळून घ्यायचा। नंतर 1 टेबलस्पून एवढं तेल घालायचं आणि सगळे मसाले आता चिकनवर व्यवस्थित कोट करून घ्यायचे। हाताने व्यवस्थित चिकनवर मिक्स करून घ्यायचे हे सगळे मसाले, जेणेकरून चिकन व्यवस्थित कोट झालं पाहिजे अशा प्रकारे। आता हे अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं। बटर चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आणि 1 टेबलस्पून एवढं बटर घालायचं। नंतर 7 ते 8 लसणच्या कळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 2 मीडियम साईजचे कांदे रफली चॉप करून घेतले आहेत। त्याचबरोबर यामध्ये 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घालताय, तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता। 2 विलायची घातलेली आहे, हिरवीवाली जी विलायची असते ती, 1 छोटा तुकडा दालचिनीचा म्हणजे कलमीचा, 2 तेजपान, सोबतच 10 ते 12 काजू घालायचे आणि इथे मी 1 टेबलस्पून एवढं मगज सुद्धा घालत आहे। तर हॉटेलमध्ये काजू कमी आणि हे मगज बिया जास्त वापरतात म्हणून मी हे वापरलंय, नसेल तुमच्याकडे तर स्किपही करू शकता। थोडा कोथिंबीर घालायचा अशा प्रकारे हाताने तोडून। तर हे सगळं साहित्य आता मीडियम गॅसवर थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं फिरवत फिरवत। 2-1 मिनिटांनी बघा यामध्ये टोमॅटो कांदा वगैरे सॉफ्ट झालेला आहे। तर आता हे शिजायसाठी यामध्ये पाणी घालायचं आहे। तर अर्धा कप एवढं मी इथे पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची मीडियम फ्लेमवर। 2 ते 3 मिनिटं हे मी छान शिजवून घेतलं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता कांदा आणि लसूण वगैरे, यामध्ये टोमॅटो वगैरे छान सॉफ्ट झालेले आहे। यामध्येच आपण मसाले टाकणार आहोत। तर 1 चम्मच एवढं धनिया पावडर टाकायचं, 1 चम्मच परत मी काश्मीरी लाल तिखट टाकत आहे, 1 चम्मच जिरं पावडर आणि अर्धा चम्मच इथे मी हळद घालत आहे। सगळे मसाले टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आणि पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तर यामध्ये साखर घालायची आहे 1 चम्मच एवढी, म्हणजे छान गोड टेस्ट येते, कारण बटर चिकन थोडं गोड असतं चवीला। पाणी आटेपर्यंत बघा हे शिजून घेतलं आहे मी। पाणी आटेपर्यंत शिजवल्यावर आता यामधले जे काही आपण खडे मसाले टाकले होते ते काढून घ्यायचे आणि हे सगळं मिक्सचर थंड करून घ्यायचं। जोपर्यंत हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत चिकन आपण फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये तेल आणि बटर घ्यायचं आणि मॅरिनेट करून ठेवलेले जे चिकनचे पीसेस आहेत ते टाकून घ्यायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे चिकनचे पीस जोपर्यंत पूर्णपणे मसाला याला लागत नाही किंवा याला पाणी सुटतं गरम केल्यावर, ते पाणी आटत नाही तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे। अशा प्रकारे पॅनमध्येच परतून घ्यायचे। तर हे चिकन सुद्धा परतून झालंय, बाजूला ठेवून घेऊया। हे जे टोमॅटो कांदा ग्रेव्हीसाठी बनवलं होतं ते सुद्धा आता थंड झालंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण टाकून थोडं पाणी घालायचं आणि याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची, बिलकुल अशा प्रकारे। आता बटर चिकन बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल आणि बटर घ्यायचं आणि जे आपण मिश्रण बारीक करून घेतलं होतं प्युरीसाठी ते चाळणीमधून अशा प्रकारे चाळून घ्यायचं। रेस्टॉरंटमध्ये एकदम क्रीमी आणि स्मूथ अशी ग्रेव्ही असते आणि जर तुम्हाला तशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर चाळणीमधून हे जे मिश्रण आहे टोमॅटोचं वगैरे ते चाळून घ्यायचं, त्यामुळे ग्रेव्ही एकदम सिल्की आणि स्मूथ होते। कारण टोमॅटोच्या बिया थोडंसं साल वगैरे वर राहू शकतं, बघा इथे कसं आहे, तर यामुळे ग्रेव्हीला थोडं म्हणजे असं स्मूथ होणार नाही म्हणून चाळून घ्यायची। ग्रेव्ही चाळून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायची। नंतर यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे। तर अर्धा टीस्पून एवढा गरम मसाला टाकत आहे। गरम मसाला टाकल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये। गॅसचा फ्लेम जो आहे तो लो टू मीडियमच ठेवला आहे। गरम मसाला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून एवढं टोमॅटो सॉस टाकत आहे। तर तुम्ही होममेड टाकू शकता, मी आज विकतचा टाकत आहे। टोमॅटो सॉसमुळे कलरही डार्क येतो छान आणि जी टेस्ट आहे ती पण खूप छान येते। तर टोमॅटो सॉस असेल तर नक्कीच घाला किंवा स्किपही करू शकता। टोमॅटो सॉस टाकल्यानंतर आता मीठ टाकायचं आहे। मसाले आपण ऑलरेडीच टाकलेले आहेत सगळे, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आणि ग्रेव्ही थोडी जर दाटसर वाटत असेल तर पाणी घालायचं। ते मिक्सरचं भांडं धुवूनच मी थोडं इथे पाणी घातलं आहे, जवळपास अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे।
पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून ही जी ग्रेव्ही आहे ती 5 ते 6 मिनिटापर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटापर्यंत मी ही ग्रेव्ही शिजवली आहे। छान बॉईल होत आहे। मध्ये मध्ये फिरवत राहायचं, नाही तर या भांड्याच्या बुडाला ही ग्रेव्ही चिटकू शकते। 5 ते 6 मिनिटं शिजवल्यानंतर आता क्रीम टाकायचं आहे। तर 2 टेबलस्पून एवढं क्रीम घालत आहे मी, म्हणजे आज मी इथे दुधावरची सायच वापरली आहे। तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल, बाजारात मिळते, तर तेही घालू शकता, किंवा नसेल तर दुधावरची सिंपल साय फक्त फेटून घालायची, तेही घालू शकता। साय घालून मिक्स करून छान झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर याच्यामध्ये जे फ्राय करून ठेवलेले चिकनचे पीसेस होते ते घालून घ्यायचे पूर्ण। ही एकदम सिंपल आणि सोपी रेसिपी आज मी शेअर करत आहे तुमच्यासोबत बटर चिकनची। एकदा तरी तुम्ही ही बटर चिकन नक्की करून बघा, एकदम रेस्टॉरंट सारखं होते किंवा रेस्टॉरंटपेक्षाही चांगलं होते। तर चिकनचे पीसेस टाकल्यानंतर फिरून घ्यायचं, नंतर अर्धा टीस्पून एवढी कसुरी मेथी घालायची, परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि चिकनचे पीसेस टाकल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटापर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं। तर बघा 5 ते 6 मिनिटं मी हे चिकनचे पीसेस टाकल्यावर शिजवून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता थोडं वर तेल सुटलेलं आहे। तेल म्हणा किंवा बटर म्हणा, जे काही आपण टाकलेलं आहे ते वर आलेलं आहे, म्हणजे चिकन हे जे बटर चिकन आहे ते आपलं तयार झालेलं आहे। गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। बस आपलं एकदम क्रीमी सिल्की सॉफ्ट टेक्स्चरचं बटर चिकन तयार आहे। एकदम सिल्की स्मूथ असं बटर चिकन आज मी घरी नान बनवले होते, त्याच्यासोबत सर्व केलं आहे। तुम्ही तंदूर रोटी, साधी रोटी, पराठा कशाही सोबत सर्व करू शकता। एकदम मस्त लागते, एकदम टेस्टी होते। तर नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।